हॅलो हाय नमस्कार मंडळी. तर आज सकाळी उठल्या पहिलं चाय दूध आणि थोडं पाणी तापवून ठेवलं आणि जे काही पाणी होतं ते भरून घेतलं. पहिलं एका साईडला कुकर लावला, बटाटे शिजवून घेतले. ठीक आहे, बटाटे शिजवून झाले आणि म्हटलं त्यानंतर परी उठली, परीला थोडं शांत केलं आणि एका साईडला पीठ मळून घेतलं. पीठ म्हटलं थोडं मुरू दे, त्यानंतर मुरत ठेवलं आणि नंतर बटाटे म्हटलं आता व्यवस्थित त्याला मॅश करून घेतलं. बटाटे मॅश करून त्यामध्ये चीज टाकलं, कारण की राकेशची डिमांड होती की आज तू आलू चीज पराठा बनव गौरी, कारण की ही खूप रडते आहे, तू भाजी चपाती करणार, खूप तुला टाईम जाणार. पण आमच्या मॅडमना भाजी चपातीच आवडते, तिने आलू पराठा इतका काय खाल्ला नाही, पण राकेशचा आलू पराठा आवडतो म्हणून आलू पराठा केला. आणि त्यासाठी 2 चपात्या पण करून ठेवलेल्या आम्ही, कारण की तिने जर नाहीच खाल्लं तर ॲटलिस्ट 2 चपात्या ती चायबरोबर बुडवून तरी खाईल ॲटलिस्ट, म्हणून तिला 2 चपात्याही मी बनवून ठेवलेल्या. तर हे मी मॅश करून ह्याच्यामध्ये जे काही बेसिक मसाले आहेत जसं की चाट, लाल तिखट, जिरा पूड असं वगैरे हे सर्व टाकून थोडंसं मीठ हे सगळं मॅश केलं आणि चीज थोडंसं टाकलेलं. चीजने अजून टेस्टी होतं त्यामुळे. आणि आपला थोडासा मालवणी मसाला पण टाकला आणि थोडीशी हळद. मालवणी मसाल्याशिवाय मजा येत नाही बरोबर ना. आणि थोडीशी कोथिंबीर शिपडली आणि ते सर्व मिश्रण मी एकत्र केलं आणि साईडला ठेवलं. मग नंतर म्हटलं चल आता लाटून घेऊया. तर लाटून घेता घेता मॅडम आलेल्यामध्ये, पण तिला कसं बसं शांत केलं आणि तिला झोपवलं, कारण की सकाळच्या टायमाला मी राकेशला डिस्टर्ब नाही करत, कारण की तो पण थकून येतो. मग ते तिला थोडं शांत करत करत मी म्हटलं चला एक आलू पराठा बनवून घेऊया. असे 10-1 आलू पराठे बनवले आणि राकेशला थोडेसे दिले आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ले. परीने अर्धाच खाल्ला आणि अर्धी चपातीच खाल्ली. तिला नाही आवडत इतकासा आलू पराठा, म्हणून तिने नाही एवढा आलू पराठा खाल्ला. फटफट आलू पराठे बनवले आणि म्हटलं आता काय करायचं आहे. आलू पराठा झाला, पहिलं म्हटलं आलू पराठे लाटून घेते एकत्र, कारण की ह्या मॅडम मध्ये येत आहेत, पुन्हा तवा वगैरे तिला लागेल, चटका वगैरे लागेल, म्हणून पहिला आलू पराठे करून घेतले, लाटून घेतले. आलू पराठे लाटून झाल्यानंतर म्हटलं हिचं झालं आलू पराठे लाटून की मी नंतर शेकून घेते ते सर्व काही. नंतर शेकून घेतलं. शेकून घेतल्यानंतर मॅडमना जेव्हा पण मी काही चपात्या वगैरे करत असेल तर त्यातलं थोडंसं तरी पीठ हवं असतं, मग ती पण स्वतः पण ट्राय करत असते. मग चपात्या तिच्यासाठी पहिला 2 भाजून घेतल्या. उठली आणि म्हणाली ती मम्मा मला भूक लागली, तर म्हणून म्हटलं 2 चपात्या पण करूया. मॅडम नाहीच खाल्लं तर ॲटलिस्ट चपाती तरी खाईल. आलू पराठा, आलू चीज पराठा नाही खाल्ला, पण तिला चीज खूप भयंकर आवडतं, ती चीज असंच खाते, पण मी तिला जास्तही देत नाही चीज. आणि म्हटलं आलू पराठा पटापट शेकून घेतले आणि नंतर म्हटलं राकेशला सर्व करते, कारण की त्याला पण कामाला लेट नको. मग राकेशला दिला आणि मी पण खाल्लं. आणि नंतर मॅडम उठल्या, त्यांना पहिलं ब्रश वगैरे करून नंतर त्यांना दिल्या, भरवले. नंतर त्या आपल्या किचनमध्ये मी जे काय करत असेल ते कॉपी करायचा तिचा प्रयत्न असतो. ती स्वतः करते. तिची ती बाजूची मैत्रीण आहे, तिला ती चहा बनवून देत होती आणि मधीच जात होती, पळत होती, असं तिचं काही रुटीन चालू होतं. मग नंतर मी जेवणाला लागली, ही खेळते तोपर्यंत म्हटलं मी जेवण बनवून घेते. सगळं जेवण बनवलं, सगळं भांडी घासून घेतली. मग तिला द्राक्ष दिली. तर बाहेर DJ लागलेला, मॅडम डान्स करत होत्या. मला बघून डोक्यावर हात मारला, कारण की तिला एकटीलाच डान्स करायचा होता, तिला दाखवायचं नव्हतं तो डान्स हे करते, कारण की तिला माहिती आहे मी व्हिडिओ शूट करते आता. तर ती गपचूप असते, मग गपचूप उभी राहते व्हिडिओ शूट करणार म्हटल्यावरती, असं तिचं असतं. तिलाही माझ्यासोबत भाजी साफ करायची होती, तर तिनेही माझ्याबरोबर बसून भाजी साफ केली. आणि तर असा होता आजचा माझा हा दिवस. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.